भारतीय जनता पार्टी उमेदवार विश्वासात आपलं स्वागत करतो की आपणास विनंती करेल आपण प्रथम समजून घेऊ त्या प्रश्नाला शासन दरबारी न्याय देण्यासाठी म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन आपण या ठिकाणी करतात जे आपलं मनस्वी मनपूर्वक स्वागत करतो की ऐतिहासिक स्वराज्याची राजधानी असणाऱ्या सातारा जिल्ह्यामध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आणि या उग्रच्या भूमीमध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर हा सातारा जिल्हा शिवछत्रपतींच्या विचाराला कर्तृत्वाला प्रेरणा निर्माण झालेला आणि स्वराज्याची राजधानी असणारा सातारा जिल्हा आणि हा कराड तालुका आणि ही उग्रची भूमी आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ खरं तर 4 तालुक्यांना एकत्र करून खऱ्या अर्थाने निर्माण झालेला हा कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ सर्वसामान्य प्रश्नाला विचाराला घेऊन खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फुटावी म्हणूनच दुर्बल घटकांना भेटून सर्वसामान्य तळागाळातील लोकांमध्ये जाऊन तळागाळातील सामान्य लोकांचे प्रश्न समजून घेऊन आणि ते प्रश्न शासन दरबारी सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं आजचा हा दुर्बल घटकांचा संवाद घडावा किसान मोर्चाचे महाराष्ट्राचे खऱ्या अर्थानं पदाधिकारी म्हणून काम पाहणारे सन्मान्य रामकृष्णजी नेता आणि प्रमुख अतिथी मान्यवर म्हणजे सर्वांचे स्वागत सर्व सन्मान्य धनेश दादा सन्मान्य मनोज दादा आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सगळे पदाधिकारी सन्मान्य धनेश दादा सन्मान्य मनोज दादा सन्मान्य महेश कुमार जाधव सन्मान्य विकासजी माळी शहाजी मडके शंकरराव शेजवार सुरेश शिंदे आणि सुरेखाजी बरोबर या सर्व मान्यवर मंडळींच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय सन्मान्य अजय कुमार विश्वास साहेबांचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व प्रमुख अतिथी मान्यवर मंडळींचं हे सभे शिवछत्रपतींच्या विचाराला कर्तृत्वाला प्रेरणा निर्माण झालेला हा स्वराज्याची राजधानी असणारा सातारा जिल्हा आणि कराड तालुका ही उग्रची भूमी या भूमीमध्ये आपण येणार आपला सन्मान होतोय आपलं मनस्वी मनपूर्वक स्वागत करतो या कार्यक्रमाच्या नेते आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी सन्मान्य अतुलबाबा भोसले अबेतर सन्मान्य महेंद्रजी धुमल साहेबांना माझी विनंती आहे आपण सन्मान्य विक्रमजी पवारकर साहेबांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करावा यानंतरचा सन्मान सन्मान्य केंद्रीय मंत्री सन्मान्य गृहराज्य मंत्री अजय कुमार विश्वास साहेबांच्या माध्यमातून होत असताना आजचा हा कार्यक्रम आणि आपल्या उग्र शहरामध्ये दुर्बल घटकांच्या समाजाबरोबर चर्चा करण्यासाठी आपल्या देशाचे गृहराज्यमंत्री माननीय अजय कुमार मिश्रा साहेब यांचं या उग्र शहरामध्ये अतुलबाबा त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव विक्रम बाबा तसेच आमचे मित्र रामकृष्ण वेता साहेब
तसेच आमच्या गावचे आणि RP आठवले गटाचे तालुकाध्यक्ष उत्तम कांबळे आणि त्यांचे सर्वांचीच नावं घेतली पाहिजेत, परंतु कार्यक्रमाला वेळ झालेला आहे, त्यामुळं उपस्थित सर्वच स्टेजवरील आणि समोरील मान्यवर मी सर्वांचं स्वागत करतो. आणि भारतीय जनता पार्टी पाठीमागच्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं तळागाळात प्रत्येक गावात प्रत्येक वाडी वस्तीवर आज मनोजदादा धैर्यशीलदादा आणि सर्वच नेत्यांच्या प्रयत्नातून हा भारतीय जनता पार्टी पक्ष पोचलेला आहे. काही किरकोळ गोष्टी चुकामुळं हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मागच्या दोन्ही इलेक्शनला गेला, कारण आमच्या ताकदीची विभागणी झाली. भारतीय जनता पार्टी 2 गुटों में भाग बढ़ गई, इसलिए राष्ट्रवादी का जो हमारे आमदार है, सरकार मंत्री है, वो 2 बार पहले चुनकर आ गए. लेकिन आज इस मंच पर महोदय आपके दोनों बाजू हमारे सब नेता, भारतीय जनता पार्टी के सब नेता इकट्ठा हो गए और एक साथ काम करने की उन्होंने भी ठान ली है. और RPI भी हमारे पश्चिम महाराष्ट्र में RPI आंदोलन बहुत स्ट्रॉन्ग है. ये जो हमारे 2 दिवसीय है उसमें से हमारे मित्र उत्तम कांबळे कारण उत्तर के RPI के अध्यक्ष है और ये सब पूरा समाज हम 4 दिन से बैठक ले रहे हैं. इधर पूरा समाज इकट्ठा होकर आ गया है, क्योंकि हमारे जो एक्स मिनिस्टर थे सरकार, उन्होंने 2.5 साल मिनिस्टर थे, सिर्फ लोगों को त्रास देना, उनको धमकाना, इतना ही काम किया है उन्होंने. नहीं बाबा बरोबर आहे, सत्य आहे. भाषण करण्याची माझी पहिली तशी तुला माहित आहे का, मी 2 आहे, मी सरकार मंत्री आहे, वाट लागली. आणि फक्त सोसायटी इलेक्शन, ग्रामपंचायत इलेक्शन मध्ये विरोधकांना त्रास देणं आणि आमच्याच बाबांची मदत घेणं, निवडून येणं. बाबा या लोकांना जर तुम्ही खरोखर मदत केली, खरोखर आमच्या पाठीवर तुमचा हात, बाबा बाबा आणि पाठीवर हात टाकला, बाबा मला 3 दिवस तेवढंच आठवतंय की बाबांचा आपल्या पाठीवर हात असला की कराड उत्तरमध्ये परिवर्तन आता आहे. कारण आमच्या सर्व नेते मंडळींनी आपापसातील वाद विवाद मिटवलेले आहेत. आता फक्त बाबांची पाठीवर हात पडला की आपला गुलाल आजच आहे आपल्या घरात, हे मी जाहीर करतो. आणि या समाजाच्या, बौद्ध समाजाच्या, हा समाजाशी संवादाचा कार्यक्रम आहे, राजकीय नाही. पण राहुल नाही, मला बाबांना बघितलं की अतुल बाबांना बघितलं आणि त्याच्याबरोबर सुरेंद्र बाबांनी पण आज मागच्या 2-3 कार्यक्रमात जाहीर केलेला आहे की सुरेंद्र बाबांचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्यावर आहे. त्यामुळे 2 बाबा एकत्र उमरसमध्ये पहिल्यांदाच असतील. त्यामुळे उमरसमध्ये आज बाबासाहेब आंबेडकरांच्या या मंदिरामध्ये मी आपल्याला आश्वस्त करतो की कराड उत्तर विधानसभा आपण 24ची जिंकणारच आहे. त्याचबरोबर कराड उत्तर एक सर्वेपणे वाटलं की लोकसभेची जागा सुद्धा आपण सातारा लोकसभा ही 100% आपण जिंकणार आहे. आणि आता लगेच जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन येणार आहेत. त्यामुळे मी कराड उत्तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एवढं बाबा सर्वांना मी आश्वस्त करतो की आपल्या सर्वांच्या सरकारनं कराड पंचायत समिती भारतीय जनता पार्टीची होईल. आणि या दृष्टीनं अतुल बाबांचं फक्त आम्हाला सहकार्य आणि इतर ज्या काही सरकारी संस्थांच्या पण इलेक्शन आहेत, तर या नेते मंडळी अतुल बाबा, सुरेंद्र बाबा या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्याप्रमाणे आम्ही ताकदीने लढू. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि आपण भारत माता की, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
आपल्या सर्वांच्या आदर्शस्तंभ छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो. आज या मेळाव्यासाठी खास उपस्थित असलेले आपल्या देशाचे गृहराज्यमंत्री सन्माननीय मिश्रा साहेब, आपल्या सर्वांचे आदर्शस्तंभ सन्माननीय छत्रपती शिवेंद्र बाबा महाराज, सन्माननीय अतुल बाबा भोसले, सन्माननीय विक्रमजी पावसकर, कराड उत्तरचे नेते सन्माननीय मनोजदादा घोरपडे, सन्माननीय कराड उत्तरचे दुसरे नेते सन्माननीय धैर्यशील दादा कदम, कराड उत्तरचे तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय महेशजी जाधव साहेब, ज्यांनी आताच एक पत्रक दिलं ते आमच्या अपंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय कळण साहेब, ज्यांनी आताच माझ्या अगोदर मार्गदर्शन केले ते आरपीआयचे सन्माननीय कांबळे साहेब. सर्वांचीच नावं घेणं खरं गरजेचं आहे, परंतु कार्यक्रमाची व्यस्तता पाहून व्यासपीठावर सर्वच नेतेकर आणि समोर उपस्थित असलेले कराड उत्तरमध्ये सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि विशेष करून या उमरत नगरीमधील दुर्बल घटकातील सर्व विशेष महिला भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक आणि आरपीआयचे सर्व कार्यकर्ते मित्रांनो, कराड उत्तरच्या वक्तव्यामध्ये आदरणीय महेश बाबांनी आपल्या समोर विस्तृत असं मार्गदर्शन केलेलं, परंतु गेल्या अनेक वर्ष या विधानसभा मतदारसंघावरती राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून येतो, परंतु ज्या बुद्ध विहारामध्ये आपण बसलेलो आहोत, जे 25-30 हजार लोकसंख्येचं हे उंबरच गाव, परंतु या गावामध्ये एक बुद्ध विहार सुद्धा या इथल्या स्थानिक विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांना करता आलं आहे. ही खऱ्या अर्थाने खंतनीची बाब आहे. गेले अनेक वर्ष काँग्रेसने या देशावरती सत्ता गाजवली, परंतु माझ्या दुर्बल घटकातील महिला भगिनी असतील, आमचे बांधव असतील, यांच्या प्रती एकही काम यांच्याकडून झालेलं. 2014 मध्ये या देशामध्ये आदरणीय मोदी साहेबांचं सरकार आलं आणि मोदी साहेबांच्या माध्यमातून अंत्योदयापर्यंत पोहोचण्याचा कार्यक्रम आणि त्याच्या अंतर्गत दुर्बल घटकातील अनेक लोकांना मदतीचा हात मोदी साहेबांच्या माध्यमातून आपल्याकडे आला. मित्र, आपण बघता अनेक योजना दुर्बल घटकासाठी मोदी साहेबांच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना आहे, माझ्या माता भगिनींना उज्ज्वला गॅससारखी योजना असेल आणि दुर्बल घटकाच्या अनेक लोकांच्या पर्यंत अनेक योजना पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं मोदी सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. परंतु राज्यामध्ये आता आदरणीय एकनाथ शिंदे आणि आदरणीय देवेंद्र साहेबांचं सरकार आहे. मित्र, येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध विहार झाला पाहिजे, यासाठी आम्ही सर्व व्यासपीठावाली मंडळी तत्पर आहोत आणि भविष्यामध्ये या ठिकाणी सुसज्ज असं उमरत या ठिकाणी बुद्ध विहार होईल, यामध्ये काही शंका नाही. भविष्यामध्ये आपण पंचायत समिती येत आहेत, जिल्हा परिषद येत आहेत, विधानसभा 2024 येईल आणि लोकसभा येईल. विश्वासात आने वाली लोकसभा में ये सातारा जिला लोकसभा, सातारा लोकसभा की सीट कम से कम 1 लाख वोटों से आगे से चुन के आएगी, इसमें कोई शंका नहीं है. और उसके साथ 2024 का इधर का एमएलए भी बीजेपी का हो जाएगा. इतना ही मैं आज के कार्यक्रम में बता देता हूँ. तुम्ही सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने आला, या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. केंद्रीय गृहराज्यमंत्री माननीय नामदार अजय कुमार मिश्रा साहेब हे या ठिकाणी दुर्बल घटकाशी संवाद साधण्यासाठी हे या ठिकाणी बाबा भोसले, विक्रम बाबा पावसकर, तसंच धैर्यशील दादा कदम, रामकृष्णजी वेताळ, आरपी
तर्फेचे अध्यक्ष असेल तर समाजामध्ये जो काही तळागाळातील वर्ग आहे त्या वर्गाला कशा पद्धतीनं त्यांचा आर्थिक स्तर सामाजिक स्तर उंचावण्याचं काम करता येईल या नियोजनातून खरं तर या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीच्या योजना घरकुल योजना त्याच पद्धतीनं सर्वच बाजूने अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी मोदींच्या माध्यमातून झालं. आज प्रत्येक लोकसभेमध्ये ज्या ज्या वेळेला केंद्रीय मंत्री येत आहेत त्यावेळेला दुर्बल घटनेची त्यांनी संवाद साधावा, जे काही आपले प्रश्न असतील ते शासन दरबारी मोदींपर्यंत पोहोचवावे या उद्देशाने आज या ठिकाणी अजय कुमारजी मिश्रा आपल्या या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आज जर आपण बघितलं तर कारण उत्तर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं जाळं अतिशय चांगल्या पद्धतीने विस्तारताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि 2014 या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम सुरू केलं आणि एक एक माणूस जोडत या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आज आपल्याला भारतीय जनता पार्टी उभी राहिलेली पाहायला मिळते. खरं तर मधल्या काळामध्ये 2-2.5 वर्षाचं राष्ट्रवादीचं जे काही सरकार आलं आणि या सरकारच्या माध्यमातून मला जसं महेश बाबांनी सांगितलं त्यामध्ये कोणाला केसेस घ्या, कोणाला धमकाव, कोणाला म्हणजे अशा पद्धतीनं जे काय करता येईल त्रास देण्याचं काम फक्त या ठिकाणी या माध्यमातून आजपर्यंत झालं. परंतु अतिशय चांगला योग आहे की आज परत एकदा भारतीय जनता पार्टी सरकार महाराष्ट्रामध्ये आलं आणि त्या निमित्तानं परत एकदा भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी चांगल्या पद्धतीची ऊर्जा मिळाली. येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदची इलेक्शन आहे, पंचायत समितीची इलेक्शन आहे, विधानसभा, लोकसभा या सर्वच इलेक्शनमध्ये काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा भारतीय जनता पार्टीचा परफॉर्मन्स होईल एवढंच या ठिकाणी मी आज केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांना सांगतो. खरं तर मधल्या काळामध्ये आता बोलायचा विषय निघाला, मला बोलायचं नव्हतं, परंतु नागपूरमध्ये परवा अतुल बाबांची माझी भेट झाली. त्या बसल्यावर बाबांना म्हटलं एवढा चांगला योग आला होता की सरकार मंत्र्यांना जिल्हा बँकेमध्ये पाडण्याचा तो जर तुम्ही ठरवला तर 100% सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालं असतं. त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं दिशा या काळाला मिळाली असते. बाबा आज जो विषय निघाला तर परत कधीच बोलणार नव्हतो या विषयावर तुम्हाला, परंतु इथून पुढच्या काळामध्ये तरी आपण चांगल्या पद्धतीने आम्हाला सर्वांना आशीर्वाद द्यावेत आणि या आरोग्यामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं प्रत्येक संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टी जिंकावी एवढं या ठिकाणी आपल्याकडून या ठिकाणी अपेक्षित करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनीच अतिशय चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे एकदिनानं काम करून या ठिकाणी काळोत्तर मतदारसंघ हा अतिशय चांगल्या पद्धतीनं मजबूत बांधून येणारे सर्व इलेक्शन आपण जिंकूया एवढंच या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दुर्बल घटकांशी संवाद या कार्यक्रमांतर्गत आज या ठिकाणी या पवित्र मंदिरामध्ये देशाचे केंद्रीय गृहराज्यमंत्री नामदार अजय कुमार मिश्रा साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्याबरोबर या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झालेले सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि जिल्ह्याचे नेते आदरणीय शिवेंद्रसिंह राजे भोसले ज्यांच्या माध्यमातून हा लोकसभा प्रवास कार्यक्रम होतो, ते लोकसभा प्रभारी आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय अतुल बाबा भोसले, जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे राज्याचे सचिव आदरणीय विक्रमजी पावसकर बाबा या ठिकाणी यांनी आता मार्गदर्शन केलं आणि बरेचशा आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या. ते आमचे सहकारी या मतदारसंघाचे नेते आदरणीय मनोजदादा रामकृष्णजी बेताळ साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेतला जातोय ते या मंडळाचे अध्यक्ष महेश कुमार जाधव बाबा, महेंद्र कुमार दुबल, सागरजी शिवदास, सुरेश काका पाटील
सुनील शिंदे बापू, सूर्यकांतजी पडवळ, दीपालीताई खोत, शहाजी मोहित। ये करार नॉर्थ कॉन्स्टिट्यूंसी है और ये उमरज गांव है। 12,000 वोटर्स यहाँ है और करीबन 25,000 यहाँ का लोक संख्या है। ये इस कॉन्स्टिट्यूंसी में सबसे बड़ा गांव ये है और ये सब नेता मंडली जो है इनकी मांग है कि ये गांव अभी नगर पंचायत बन जाए। हमारा प्रयास है, हमारी तरफ से सब निवेदन स्टेट गवर्नमेंट को दिया है, उसका फॉलो लेना बाकी है। वो आपके माध्यम से और हमारे नेतागण के माध्यम से ये उम्रज का बहुत बड़ा काम है, वो मार्गस्थ होना जरूरी है। सर अभी हमारे यहाँ के आरबीआई के अध्यक्ष जबकि आदरणीय केंद्रीय मंत्री रामदास जी आठवले के नेतृत्व में काम कर रहे हमारे उत्तम जी कामले, इन्होंने आपको एक निवेदन दिया है कि यहाँ इनका एक बस्ती का एक और जमीन का एक इशू है। वो इशू बहुत बड़ा इशू है, उसको सॉल्व करना बहुत जरूरी है। मैं आपको गुजारिश करूंगा कि ये जो इनका निवेदन है वो निवेदन पर आप उचित कार्यवाही कीजिएगा। मैं सभी आपको साहब का थोड़ा परिचय करा देता हूँ। साहब जी उत्तर प्रदेश लखीमपुर से हैं। पहले वो उनके क्षेत्र से आमदार थे, एमएलए थे, बाद में लोकसभा सांसद बन गए, दूसरी टर्म लोकसभा सांसद बन गए और आज महाराष्ट्र में आज उमरज गांव में आपके सामने आपको संबोधित करने आए हैं। अपना हमारा और आपका सबका भाग्य है। साहब उनके जीवन काल में बहुत से विविध जो संसदीय कार्य समिति होती है उस पर उन्होंने बहुत एक सक्षम से काम किया है और इसी का नतीजा है एक काम वाला आदमी है, काम करने वाला आदमी है, लोगों का मन जीतने वाला आदमी है। इसीलिए मोदी साहब ने इनको गृह राज्य मंत्री पद का कार्यभार सौंपा है। एक सक्षम कार्यकारी मंत्री आज लोकसभा प्रवास में यहाँ तक पहुंचे हैं। मैं तहे दिल से साहब आपका एक करार नॉर्थ कॉन्स्टिट्यूंसी में वेलकम करता हूँ, स्वागत करता हूँ। सर आपके पहले लोकसभा प्रवास में आदरणीय सोम साहब भी आए थे, उनका भी 2 दिन का प्रोग्राम इधर था। बहुत अच्छी तरह यहाँ प्रोग्राम उन्होंने भी अटेंड किया। लेकिन मैं कल से सुन रहा हूँ हमारे अतुल बाबा के यहाँ जो कल का कार्यक्रम आपका हो गया और आपका जो भाषण हो गया, वो भाषण देख के जैसा नेता हमें चाहिए वैसा नेता वैसी वाणी आपकी है, तो यही सुनने के लिए हम आतुर है। सर एक छोटा सा प्रोग्राम हम आपको छोटा सा प्रोग्राम ही लोकसभा रूट में अतुल बाबा ने दिया कि आप इतना ही करोगे, जो भी दुर्बल घटक है उनसे साफ से बात करना है, उनको भी मिला। एक बार फिर एक बड़ी रैली करने का मौका हमें दीजिएगा। चुकुन भरत जी सॉरी सर हमारे अध्यक्ष जी और हमारे मनोज दादा ने जो बात यहाँ रखी वो सही है। यहाँ का जो एमएलए 4 बार चुन के आया है, पिछले 2 बार 2014 2019 में हमारे और मनोज दादा की लड़ाई हो गई तो हमारे वो डिवाइड हो गया और वो चल के चुन के आया। तो अभी हमने डिक्लेयर किया है कि ऐसा 2024 में नहीं होगा। यहाँ का लोकसभा सांसद चुनेगा वो भाजपा का कमल का सांसद चुनेगा और करार नॉर्थ का जो एमएलए चुनेगा वो भी भारतीय जनता पार्टी का कमल चिन्ह के ऊपर का आदमी चलेगा, चुन के आएगा। मैं इतना ही बताऊंगा कि सर जो विश्वास आप यहाँ से हमें देकर जाएंगे वो विश्वास कायम हम भी रखेंगे। और मोदी साहब ने जो यहाँ इतना देश के लोगों की सेवा की है, सबसे ज्यादा अभी हमारे नेता साहब ने बहुत सी योजनाएं बताई, लेकिन मैं ये भी बताऊंगा अगर मोदी साहब न होते, अगर सेंटर में भारतीय जनता पार्टी गवर्नमेंट नहीं होती तो क्या होगा। 2 साल पहले
कोई आदमी किसी के घर में नहीं जा रहा था। 2 साल पहले कोई आदमी किसी को मिल नहीं रहा था। कोई मर भी गया तो उसके 13वें पे, उसके 3रे पे कोई जाता नहीं था। ऐसी भयानक परिस्थिति कोरोना महामारी की वजह से हमारे भारत देश पर आई थी और उसको हमको बचाया एक ही आदमी है, वो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी। मुझे बताओ, मी तो मला सांगा, कोविडची लस आपण घेतली का? हातवर करा बघू. तू घेतली नाही का लस? सगळ्यांनी घेतली बघा, सगळ्यांनी लस घेतली. आता मला सांगा, पहिला डोस घेतला, दुसरा डोस घेतला, आता बूस्टर पण चालू आहे. आता घ्या बूस्टर पण. या लसीला काही लोकांनी पैसे दिले, त्यातल्या कोणी दिले का पैसे? ज्यांना पैसे दिले असेल त्यांना हात वर करा. सर, जो कोविड का वैक्सीन हमें मिला है वो फ्री ऑफ कॉस्ट मिला है. जग में, वर्ल्ड में इंडिया ऐसा कंट्री है, इतना बहुत बड़ा पॉपुलेशन है, फिर भी मोदी साहब ने हर को एकदम मुफ्त वैक्सीनेशन दिया. किसी ने भी 1 रुपया नहीं गया. और इतनी बड़ी तादाद में हमारे पॉपुलेशन है, फिर भी सबको जिंदा रखा. आज 80 करोड़ लोगों को फ्री में राशन दे रहे. कोणाकडे मोफत राशन नाही देत. येतं का मोफत राशन? बघा, कोण देणार आहे? कोण देणार आहे? कुठला पंतप्रधान देणार आहे? गेल्या 60 वर्षामध्ये कुठल्या एखाद्या पंतप्रधानाने दिला का? हा एक मुद्दा. आणि म्हणून या सगळ्यांच्या मुद्द्यावर आपल्याला भारतीय जनता पार्टीची माणसं या ठिकाणी जिल्हा परिषद असो, पंचायत समितीला असू, विधानसभा असू, लोकसभा असू, आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी निवडून द्या. सर, ते या 44 ग्राम पंचायत के अभी इलेक्शन हो गए, 44, उसमें के सर हमें अभिमान है. हमारे सब नेतागणों ने एक मिलकर काम किया. 28 ग्राम पंचायत हमकी जीत के बीजेपी के ऊपर. अरे धीरे धीरे परिवर्तन हो रहा है. महाराष्ट्र गवर्नमेंट भी हमें सपोर्ट कर रहा है. इतना ही मैं कहूँगा. अभी बात करना है, साहब का सुनना है, इसलिए मैं थोड़ा रुक जाता हूँ. मैं फिर से साहब का हमारे कॉन्स्टिट्यूशन में, हमारे जिले में तहे दिल से स्वागत करता हूँ, रुकता हूँ. जय हिंद, जय भारत. लोकसभा प्रवास योजनेच्या अंतर्गत आदरणीय केंद्रीय मंत्री अजय कुमारजी मिश्रा साहेबांचा दौरा हा सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये चालू आहे. विविध घटकांबरोबर संवाद करण्याचं काम हे आदरणीय केंद्रीय मंत्री साहेबांच्या दौऱ्यामधून होत आहे. कालच्या दिवशी नायगावला दौऱ्याची सुरुवात झाली आणि नायगावच्या दौऱ्यामध्ये देखील त्यांनी काही अत्यंत प्रगल्भ असे विचार हे समाजासमोर मांडण्याचे काम केले. त्यानंतर कालच्या दिवशी जलजीवन मिशन मधनं झालेल्या एका पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजनानिमित्त देखील आदरणीय मंत्री महोदय उपस्थित होते आणि सगळ्या घटकांशी संवाद साधण्याच्या दृष्टिकोनानं या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आले. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांच्या माध्यमातून देशामधल्या दुर्बल माणसाला सक्षम करण्याचं काम 2014 सालापासून चालू आहे. मग आपण जर का बघितलं तर प्रधानमंत्री जनधन योजना असेल, नंतरच्या काळामध्ये प्रधानमंत्री विमा योजना असेल, फसल विमा योजना असेल, शेतकऱ्यांसाठी किसान सम्मान योजना असेल, सारे चुनाव क्षेत्र विधानसभा के आप देखें और कराड़ उत्तर चुनाव क्षेत्र देखें तो नेताओं की पॉपुलेशन ज्यादा होने वाला चुनाव क्षेत्र है. बहुत बड़े पैमाने पे इधर नेता हैं. यहाँ पे सीनियर नेताओं की संख्या ज्यादा है. आप दूसरे कोई भी चुनाव क्षेत्र में जाओगे तो 1-2 मिलेंगे. यहाँ पे इतने मिलेंगे कि सारे नेताओं का संगठन करना ये भी एक बहुत बड़ी जिम्मेदारी आप जैसे बड़े वरिष्ठ नेताओं पे है. तो नेताओं का पॉपुलेशन ज्यादा होने वाला चुनाव क्षेत्र कौन सा है? शिवेंद्र बाबा भी ये हमसे मतलब राजी होंगे कि कराड़ उत्तर में ज्यादा से ज्यादा नेता और बड़े नेता कराड़ उत्तर विधानसभा मतदार संघ में है. ये मैं आदरणीय साहब को इस कार्यक्रम के रूप से बताता हूँ. आज बहुत अच्छा कार्यक्रम सारे लोगों ने लिया, विशेषतः आरपीआई पक्ष के भाई है, उन्होंने बहुत अच्छा कार्यक्रम लिया. जैसे कराड़ उत्तर में आपका लक्ष्य दक्षिण में भी रखिए, आपको करता है.
जय हिंद जय भारत. विनंती करणारे मंत्री महोदय साहब, मेरी हिंदी इतनी अच्छी नहीं है. मुझे मुंबई में था कॉलेज के लिए, तो थोड़ी हमारी सातारा की हिंदी है बागवानी हिंदी वागते वागते गया दफ्तर के पड्या आपण बोलायला काहीतरी जायचो आणि त्यांना काहीतरी चर्चा आहे. हिंदी मराठी आणि हिंदीमध्ये काय फार फरक नाही, त्यामुळं शैली मला समजते मराठी. आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि देशाचे आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या सूचना म्हणा किंवा त्यांच्या याच्यातलं आपले नड्डासाहेब आपले अध्यक्ष या सर्वांच्या याच्यातनं लोकसभा मतदारसंघातले प्रवास जे होते केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये करायचे आणि पक्षाचं पंतप्रधानांचं मोदीजींचं म्हणणं म्हणा किंवा त्यांची एक सूचना अशी आहे की प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी जाऊन तिथल्या प्रत्येक घटकाशी केंद्रीय मंत्र्यांची चर्चा झाली पाहिजे. तिथं आल्यानंतर ते ज्या ज्या योजना राबवल्या जातात त्याचा फायदा किती होतोय, त्याचा प्रभाव लोकांवर किती पडलाय आपल्या रोजच्या जीवनमानामध्ये, या सगळ्या गोष्टी केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून त्यांची माहिती पोचावी मिळावी. आपण असं काही उपस्थितांनी समजू नका की आजचा कार्यक्रम झाला की मंत्री महोदय गेले की आपला विषय होणार नाही, असं नाही. सगळ्या कार्यक्रमाचा रिपोर्ट, पूर्ण रिपोर्ट पंतप्रधानांच्या कार्यालयाला आपण जसं देतो तसं मंत्री महोदयांना तयार करून द्यायचं. म्हणजे चुकत असतो तर आपण सांगा मंत्री महोदयांनी इथं तुमच्याशी ज्या चर्चा झाली किंवा इथं ज्या काही योजनांबद्दल तुम्ही सांगितलं किंवा एकंदरीतली परिस्थिती मग सामाजिक असेल, आर्थिक असेल, शैक्षणिक असेल किंवा आता जी काही निवेदन तुम्ही देताय त्या सगळ्याचा एक रिपोर्ट करून पंतप्रधानांच्या कार्यालयाला मंत्री महोदयांनी सुद्धा द्यायचं आहे किंवा या प्रवासामध्ये लोकसभेच्या काय काय मी बघितलं, काय काय अनुभव घेतला आणि मुद्दामून मंत्री महोदय साहेब हे युपीतले आणि मुद्दामून म्हणजे महाराष्ट्रात तुम्हाला त्यांनी दिलं. मला वाटतं दानवे साहेब आपले मंत्री त्यांना तिकडे कुठेतरी बिहारला तिकडे पाठवलं होतं. हे प्रत्येक दुसऱ्या राज्यातल्या मंत्र्यांना आपल्या इथं बघायला आपला इथली परिस्थिती काय अनुभव घ्यायला आज इथं पाठवलंय आणि हे भारतीय जनता पार्टीच्या विचारानं होतंय हे लक्षात घ्या. भारतीय जनता पार्टी हा पक्ष हा कुठल्याही एकट्या माणसाच्या किंवा कुठल्या तरी एकट्या कुटुंबाच्या याच्यावर चालणारा पक्ष नाही, हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. पहिलं तर पंतप्रधानांचं नेहमी एक हे असतं की देश हितापुढं कुठलीही गोष्ट महत्वाची नाही, देशाचं हित आणि भारताचं हित ज्याच्यात आहे ते निर्णय आधी होणार आणि मग जे निर्णय असतील ते त्याचा नंतर विचार केला जाईल. कोण बोलतं आणि कोण किती बोलू शकतं हे सगळं त्यांना माहिती आहे. म्हणजे काय आपण हे करायची गरज नाही. वरचे सगळे नेते आपल्या सगळ्याचं लक्ष ठेवून आहेत, त्यामुळं आधी लक्ष दे की आपलं जिल्हा परिषद पंचायत समिती एकदा तिथे यश आपल्याला मिळालं की लोकसभा आणि विधानसभा ही लांब नाही, आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. त्याप्रमाणे आपण नियोजनात सगळ्यांनी लागलं पाहिजे. आज ज्या योजना राबवल्या जातात म्हणजे आता काँग्रेस सरकार इतके वर्ष होतं एक ताकदीनं लढलो तर नक्कीच पहिली पायरी मी जे म्हणतोय पहिला आपल्याला बदल हा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्येच दिसत की तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. तशी एकी आपल्याला सर्वांना ठेवायला लागणार आहे. पुढं कुणाचा निर्णय कोण काय हा निर्णय पुढचा पुढं एवढंच आहे. मी आता गाडीत सुद्धा येतात मी मंत्री महोदयांशी मी आणि बाबा बोलत होतो. मी त्यांना ते सांगितले की साहेब या लोकसभा मतदारसंघाचा खासदार पण तुमची जशी अपेक्षा आहे किंवा जसं केंद्रात सांगितलं जाते की या लोकसभा मतदारसंघाचा येणारा खासदार हा भारतीय जनता पार्टीचा असला पाहिजे, ही अपेक्षा 100% या लोकसभा मतदारसंघामध्ये पूर्ण होईल. पण लोकांना पाहिजे असेल असा चांगला ताकदीचा उमेदवार द्या. आपण पक्षावर मोदीजींच्या नेतृत्वावर घेऊन या लोकसभा मतदारसंघातले लोक 100% मतदान भारतीय जनता पार्टीलाच करतील आणि मोठ्या मताधिक्यानं या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आम्ही जिंकू, भारतीय जनता पार्टी जिंकत अशा पद्धतीची विनंती मंत्री महोदयांना गाडीमध्ये मी केलेली आहे. त्यामुळे नक्कीच त्या पद्धतीनं
पुढचे ज्या वेळेला निवडणुका येतील त्यावेळेला उमेदवार कोण काय या गोष्टी पक्षश्रेष्ठी घेतील त्याप्रमाणे आपण कामाला लागायचे. आज परत एकदा मी मंत्री महोदयांचं मिश्राजींचं या ठिकाणी स्वागत करतो. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला जिल्हा आहे. इथली माती ऐतिहासिक माती आहे. अगदी हे पत्री सरकारपासून ते सगळ्याच्यापर्यंत महाराष्ट्र की धरती वास्तव में इतिहास और वर्तमान दोनों पर प्रभाव डालने वाला ये प्रदेश है. पूर्व में अगर हम देखें तो छत्रपति महाराज शिवाजी, छत्रपति महाराज संभाजी, उनका व्यापक प्रभाव जहाँ यहाँ पड़ा, जिन्होंने इस देश की संस्कृति, इस देश के इतिहास, इसके लिए काम किया. वहीं जो सामाजिक कठिनाइयां होती हैं, आज से लगभग 200 साल पहले माँ सावित्रीबाई फुले और ज्योतिबा फुले जी ने उन सामाजिक विषयों को उठाना और उसके ऊपर काम करना, उसका समाधान करना, उस पर उस समय विचार किया जो आज भी प्रासंगिक है. पूर्ण स्वराज की अगर बात करें तो सबसे पहले पूर्ण स्वराज के बाद महाराष्ट्र से ही लोकमान्य तिलक जी ने कहा था कि स्वराज हमारा जन्मसिद्ध अधिकार है. स्वतंत्रता के आंदोलन में वीर सावरकर जी की भूमिका एक अलग तरह की भूमिका थी. और स्वतंत्र भारत में स्वतंत्रता का आंदोलन, जब स्वतंत्रता मिलना लगभग तय हो गई, उस दौरान का संघर्ष और भविष्य में भारत कैसा होगा, इसमें डॉक्टर भीमराव अंबेडकर साहब की बहुत बड़ी भूमिका है. आज जब हम ये वर्तमान भारत देखते हैं, भारत में जब आप अपनी ताकत को देखते हैं, आज हमारे सारे वक्ताओं ने जब आप अपनी बात को रखा है तो बार बार इस बात को भी रखा है कि चुनाव हम जीतेंगे. चुनाव में क्या कठिनाइयां थी जिसके कारण हम चुनाव हारे. देखिए, चुनाव और वोट का अधिकार, इसके बारे में जिन लोगों ने सोचा उन्होंने ही वर्तमान की नींव रखी. भारत के संविधान और कानून में ये देश भविष्य में कैसा होगा, इसकी परिकल्पना उस समय की थी. और इस देश के रहने वाले सब लोगों को